पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेड भागात पुन्हा एकदा बिबट्यानं हल्ला केला आणि त्यात एका मुलाचा बळी गेला। 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या एका महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ही तिसरी जीवितहानी आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप सुद्धा तितकाच वाढलाय आणि म्हणूनच संतप्त नागरिकांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं। दुपारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी फोडली आणि ती पेटवली। आता नागरिकांनी रास्ता रोको देखील केलेला होता। या मुलावरती अंत्यसंस्कार झाले, मात्र संपूर्ण गावावरती अक्षरशः शोककळा पसरलेली आहे। 13 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यात। शिरूरमधल्या बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेत। मुख्य वनसंरक्षकांनी गोळ्या घालण्याचे हे आदेश दिलेत। शार्प शूटरची टीम शिरूरमध्ये दाखल होणार आहे। 25 पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनद्वारे आता शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कारण नरभक्षक असणारा हा बिबट्या ज्याला आता ठार करा अशीच मागणी जोर धरते आणि त्यावरतीच अर्थात वन विभागाने निर्णय घेतलाय। अधिक माहिती घेऊयात, अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय सध्याचे तिथून अपडेट्स? प्रज्ञा, आपण पाहतोय की काल ह्या सगळा जो घटनाक्रम आपण पाहिला तर रोहन बोंबे या 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यानंतर नागरिक संतप्त झाले, कारण याच्या अगोदरच नुकतेच 20 दिवसांपूर्वीच एक वृद्धा होती, तिचा मृत्यू झाला होता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये। त्याच्या अगोदर एक चिमुकली होती 6 वर्षाची शिवानी बोंबे, तिचा मृत्यू झाला होता। हा सगळा जो मृत्यूपट असंच म्हणावं लागेल आणि त्याच्यामुळे इथं भय इथलं संपत नाही अशी सगळी परिस्थिती होती। त्याच्यामुळे नागरिक जे आहेत ते संतप्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। प्रतिक्रिया आणि खासदार अमोल कोल्हे काय म्हणालेत पाहूयात। की जवळपास ती 1000-1200च्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून त्यांना पिंजरे वगैरे जे काही लागतात त्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या DPC मधनं आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। परंतु संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली। कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना आवर घातला पाहिजे। येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। अवघ्या एका महिन्याभराच्या कालखंडामध्ये 2 बालकांना, याआधी जुन्नर तालुक्यातल्या एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झाला आणि आज पिंपरखेडमधल्या बालिकेच्या संदर्भात हेच दुर्दैव ओढवलं। या बिबट्याच्या संदर्भामध्ये बिबट मानव संघर्ष कमी होण्याच्या बाबतीमध्ये बिबट प्रजनन नियंत्रणासाठी बिबट मादीच्या नसबंदीचा प्रस्ताव हा केंद्र स्तरावर खरं तर सादर झालेला आहे। वन्यजीव संस्थेकडून सकारात्मक रीतीनं हा केंद्रीय वन मंत्रालयाकडे सादर होणं अपेक्षित आहे, त्यासाठी आपण पाठपुरावा करतो आहोत।